निसर्ग केवळ मानवी जीवनाचा आधारच नाही तर ईश्वराने दिलेला एक अद्वितीय वारसा आहे, ज्याच्या शीतल छायेखाली संपूर्ण सृष्टीचे अस्तित्व सुरक्षित आहे. जेव्हा मानव ब्रह्मज्ञानाशी जोडला जातो आणि निसर्ग हे परमेश्वराचे एक सुंदर प्रकटीकरण आहे हे जाणतो, तेव्हा प्रत्येक कृती संवर्धन, समृद्धी आणि कृतज्ञतेचे रूप धारण करते. तथापि आधुनिकतेच्या अंधाऱ्या शर्यतीत नैसर्गिक संसाधनांच्या अमर्याद शोषणाने पर्यावरणाच्या संतुलनाला गंभीर आव्हान दिले आहे, ज्यामुळे प्रदूषण, प्लास्टिक संकट आणि हवामान बदल यांसारखी जागतिक संकटे मानवजातीसमोर उभी आहेत. अशावेळी जागतिक पर्यावरण दिन केवळ एक दिवस म्हणून नव्हे तर जागरूकता, जबाबदारी आणि सामूहिक संकल्पाचा एक दिव्य संदेश म्हणून उदयास येतो. निरंकारी सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज यांच्या पवित्र प्रेरणेने आणि दिव्य आशीर्वादाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे या वर्षीच्या संयुक्त राष्ट्रांच्या बीट प्लास्टिक पोल्युशन संकल्पनेनुसार शुक्रवार दिनांक 5 जून रोजी संपूर्ण भारतातील 18 डोंगराळ आणि पर्यटन स्थळांवर एक भव्य वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम आयोजित केली जात आहे. ही मोहीम केवळ पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न नसून सेवा, ध्यान आणि सुसंवाद याद्वारे निसर्गाचे जतन करण्याचा एक आध्यात्मिक प्रयत्न आहे. ज्यावेळी संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणासाठी जाणीवपूर्वक आणि सकारात्मक पावले उचलत आहे, त्याचवेळी संत निरंकारी मिशन आपल्या मूल्यांद्वारे समाजात, विशेष म्हणजे तरुण पिढीमध्ये हा संदेश दृढ करत आहे की स्वच्छता केवळ बाह्य पर्यावरणापुरती मर्यादित न राहता ती विचार, मूल्य आणि जीवनशैलीपर्यंतही पोहोचली पाहिजे. या भव्य मोहिमेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक, सेवा दल सदस्य, भक्त आणि स्थानिक रहिवासी प्रत्येक कणात ईश्वर दर्शन या भावनेने निसर्ग संवर्धनाच्या या पवित्र यज्ञात एकत्र येऊन सहभागी होतील. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखाजी यांनी माहिती दिली की 2014 पासून मिशन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार जागतिक पर्यावरण दिन सेवा, जागरूकता आणि लोककल्याणाचा दिवस म्हणून साजरा करत आहे. यावर्षी ही मोहीम 18 प्रमुख ठिकाणी आयोजित केली जाईल, ज्यामध्ये उत्तराखंडमधील मसुरी, ऋषिकेश, लॅन्सडाऊन, नैनिताल आणि टिहरी तलाव, हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली आणि धर्मशाळा, तर गुजरातमधील सापातुरा, राजस्थानमधील उदयपूर, महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, पन्हाळा आणि सोमेश्वर, सिक्कीममधील गंगाटोक यांचा समावेश आहे. कर्नाटकातील नंदी टेकड्या यांचा देखील समावेश आहे. ही सर्व ठिकाणे हरित जाणीव, स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त भारत यासाठी प्रेरणास्रोत म्हणून काम करतील. हा कार्यक्रम सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत होईल आणि त्याची सुरुवात भगवान निरंकाराच्या सामुदायिक प्रार्थनेने होईल. सर्व स्वयंसेवक वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पथनाट्य आणि जनजागृत उपक्रमांद्वारे शिस्त, समर्पण आणि एकतेचा दैवी संदेश पसरवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी समाजाला प्रेरित करतील. पर्यावरणाचे संदेश लिहिलेले फलक आणि मानवी साखळ्यांद्वारे निसर्गाची सेवा करणे हाच ईश्वर सेवा आहे, हा संदेश दिला जाईल.